नाही नाही 100%. अहो माझा अनुभव आहे ना. आज 14वा दिवस झाला, एकही गोळी खाल्लेली नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही सगळे बरे व्हाल एवढी मला गॅरंटी. माझा सेकंड टाइम आहे. आल्यावर तर परत यावाही लागणार नाही मला. हा चला. 80% पहिल्याच याच्यात बरं झालेलं आहे. तर लोकांनी इकडे तिकडे जाऊ नका, पैसे नासू नका, इथं या आणि आपलं कल्याण करून घ्या, ही सगळ्यांना नम्र विनंती. नमस्कार सर. नमस्कार सर. तुम्ही पहिले आले होते तेव्हा काय त्रास होता? माझा साईटिका पेन होता कमराचा. म्हणजे अक्षरशः अशी परिस्थिती होती की मला रस्त्यावर झोपाय दुखायला लागलं, एवढी कळ लागून आली की आहे त्या परिस्थितीत खाली पडून घ्यावंशी वाटायचं किंवा खुर्चीवर बसावंशी वाटायचं. 1.5 महिना मी एकदम भयान परिस्थितीत काढला. तसा 3 वर्षापासून आजार होता, पण मध्ये 6 महिने बरं वाटायचं. काही काम वाकण्यात आलं किंवा वजन उचलण्यात आलं का परत 2-3 महिने दुखायचं. मी 2-3 डॉक्टरांकडे गेलो, चोळायला गेलो, पण मला इथं जो रिझल्ट मिळाला तो मला कुठंच मिळाला नाही. माझं इथून गेल्यानंतर आज 14वा दिवस आहे. एकदा एकही पेन किलर खाल्ली नाही. डायरेक्ट 80% दुखणं थांबलेलं आहे. आता याच्यानंतर काय होतं माहित नाही, पण आतापर्यंत मी एकदम समाधानी आणि खुश आहे. इथं येऊन माझं समाधान झालेलं आहे, बरं झालेलं आहे. धन्यवाद. तिडके जानोर येऊन आलेलो आहे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. तर माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो. मी 3 वर्षापासून सायटिका पेनने प्रॉब्लेम होतो. 3 MD डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली, बऱ्याच ठिकाणी मी फिरलो, पण मला इथं माझ्या मेवण्याने मला आणलं आणि आज मी 80% ओके झालेलो आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की चमत्काराला नमस्कार. तर इथं माझ्या जीवनात चमत्कार झाला. जे कोणी प्रॉब्लेम असेल त्या लोकांना इथला ऍड्रेस द्या आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण करा. सरांचे मी खूप आभारी आहे, त्यांनी मला बरं केलं. दत्त महाराज त्यांना उदंड आयुष्य, सुख समाधान, ऐश्वर्य देव. मी स्वामी समर्थांचा भक्त आहे. स्वामींनी मला इथं पाठवलं, दत्त आश्रमात माझं कल्याण झालं, असं इतरांचं कल्याण हो अशी हृदयापासून स्वामी चरणी प्रार्थना. सगळ्यांनी 100% तिथं जे हे राहील क्रिया त्याला सपोर्ट करा. माझा स्वतःचा अनुभव आहे, मला खूप 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 फरक वाटला. तुम्ही सगळे बरे होऊन जाल. इथं जी मध्ये ट्रीटमेंट होईल तिथं 100% रिस्पॉन्स द्या आणि बरे होऊनच जाल अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना.